मित्रमैत्रिणींनो, नमस्कार सर्वांना। समाजामध्ये कम्युनिटीमध्ये नवीन धान्य चांगलं आहे की जुनं धान्य चांगलं आहे, नक्की धान्य कोणतं चांगलं आहे की ज्याच्यातून आपल्याला पोषक तत्वही मिळणार आहेत, त्याच्या क्वालिटीही चांगली असणार आहे। धान्य खाण्यासाठी चांगलं कोणतं, नवीन धान्य की जुनं धान्य, ते आता आपण बघूया। नवम धान्यम अभिषण्यम लघुम संवत्सरोषितम शीघ्रजन्मम तथा सुप्यम निस्तुषम युक्तिभर्जितम। आपल्या जुन्या ग्रंथामध्ये 1 वर्षापूर्वीचंच जे धान्य आहे ते एकदम योग्य का सांगितलेलं आहे खाण्यासाठी, तर याचं कारण आहे की 1 वर्षापूर्वीचं साठवलेलं धान्य हे हलकं होतं, पचायला हलकं होतं, ते कोणत्याही प्रकारचे आजार वाढवणारे नाहीये, त्यामधली पोषक तत्वही तशीच राहतात। ते पहिली गोष्ट अभिषंधी नाहीये, म्हणून 1 वर्षापूर्वीचं जुनं धान्य हे खाण्यासाठी योग्य म्हणून सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आपण जे आताच्या युगामध्ये बघतो आहोत की कमी वेळामध्ये भरघोस उत्पादन कसं मिळेल असा प्रत्येक शेतकऱ्याचा प्रयत्न असतो। तर कमी वेळेत जास्त धान्य तयार केलेलं धान्य किंवा जास्त पिकाचं घेतलेलं उत्पादन असं धान्य हे कोणतंही सत्व नसलेलं असतं, असं जुन्या काळामध्ये लिहून ठेवलेल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे। जुन्या काळामध्ये पहिले पूर्वीची एक प्रथा होती की वर्षभर पुरेल असं एवढं धान्य हे शेतकरी साठवून ठेवत होते। ते किती योग्य होतं हे यातून समजतं। 1 वर्षभर ते धान्य पुरेल हे साठवून ठेवल्यामुळे जर चालू वर्षामध्ये पाऊस कमी पडला किंवा पिकातून पाहिजे तेवढं उत्पादन नाही झालं, तर जे साठवलेलं धान्य होतं ते कामाला येत होतं आणि पूर्वीच्या काळी दुष्काळही पडत होते। त्यामुळे धान्य साठवून ठेवण्याची पद्धत ही किती योग्य आहे हे यातून समजतं। त्याचबरोबर जो आपला गैरसमज आहे, कम्युनिटी मधला गैरसमज आहे की जुनं धान्य हे पोषक नसतं, जुनं धान्यामध्ये कसलेही पोषक तत्व नसल्याने ते निकृष्ट दर्जाचं असतं, ते किती अयोग्य आहे हे इथे समजतं। म्हणजेच काय, नवीन तयार झालेलं धान्य हे अभिषंधी आहे, तसेच 1 वर्षापूर्वीचं जुनं धान्य हेच योग्य धान्य आहे, सत्वशील धान्य म्हणूयात। आणि जे फार कमी वेळात तयार झालेलं जे धान्य आहे ते निकृष्ट दर्जाचं, निसत्वशील असं म्हणूयात।